पंढरपूरमध्ये कायद्याचा धाक नसून वर्दीचा माज दिसतोय. कायद्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सांगोला चौकात घडलेली घटना केवळ एका ट्रक चालकाची नाही, ती सामान्य नागरिकाच्या आत्मसन्मानाची आहे. नो एंट्रीच्या नावाखाली 2000 रुपयाची वसुली आणि वरून ऑनलाईन पावती. पण जेव्हा चालकाने जाब विचारला तेव्हा भर चौकात ट्रक चालकाला बेदम मारहाण. हा कायदा आहे का खाकी वर्दीचा माज? पोलिसांकडे अधिकार आहेत, पण त्या अधिकाराबरोबर जबाबदारीही आहे. जर नागरिकांना प्रश्न विचारण्याचाही अधिकार नसेल तर लोकशाहीचा अर्थ काय उरतो? या घटनेनंतर पंढरपूर शहर व परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मोहोळचे आमदार राजू खरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पण प्रश्न फक्त एका अधिकाऱ्याचा नाही. प्रश्न आहे, अशा घटना वारंवार का घडतात? प्रश्न आहे, सामान्य माणूस पोलिसांकडे मदतीसाठी जाईल की भीतीने मागे हटेल? असे कायद्याचे उल्लंघन प्रशासनच करत असेल तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? या घटनेमुळे पंढरपूर शहरात वातावरण तणावाचे झाले असून या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर निलंबन व कडक कारवाई झालीच पाहिजे. सत्य पारदर्शकपणे जनतेसमोर आले पाहिजे. पंढरपूर सारख्या पवित्र शहरात कायद्याचा धाक असावा, पण तो न्यायासाठी, दडपशाहीसाठी नाही. या प्रकरणाची निपक्ष चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा प्रकरण दाबले जाणार? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सत्य बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माझी काय चूक नव्हती. मी आलतो, त्यांनी काय केलं, मी म्हणलो त्यांना काय की जाऊ त्यांनी घेतलं 2000 रुपये दिले, त्यांना मागितलं दिले, त्यांनी मागणी चलन केलं. त्यांना मी विचारायला गेलो, चलन काय केलं सर म्हणल्यावर, सर चलन केलं सर म्हणले, आता झाली माझी चूक, एवढं तुझा कोर्टात भर म्हणून ठीक आहे भरतो, सर चलन करायला नव्हतं एवढं मी भरतो होतो म्हणलो. चलन कशाने मारलं? नो एंट्री म्हणून मारले. नो एंट्री म्हणून 2000 रुपये कशाने घेतले होते? त्याने आज सोडले मला, नो एंट्री आला म्हणून. नो एंट्रीनं चला 2000 रुपये घेऊन सोडून दिले. तू इकडे कसं काय आला होता? मी इकडून त्यांनी तर बाहेरच्या गाड्यांचं बॅरगेट नाही, काय नाही, सांगोल बायपास आधी सर आलो, तिथं आलो, सर सोडलो, त्यांनी 2000 रुपये घेतलं आणि सोडून दिली. तुला मारहाण झाली का? हा मारले सर.